हा, नमस्कार नमस्कार. खरा प्राणवायू, खरी संपत्ती ही आहे. हे जेवढं लवकर लोकांना कळेल तेवढं छान होईल. जर कोणी नवीन झाडं लावत नसतील तर ठीक आहे, जाऊ दे, त्यांचा प्रश्न आहे, बट ऍटलिस्ट तोडू नका. तुम्ही आता व्हिडिओ बघतायत, ही जी बाई आहे ही सकाळी हा शिवंदी रोडवरचा आहे, जिथे नेते फॅमिली, ऋतुजा केळकर मॅम, अकल्पिता मॅम, आम्ही सगळ्यांनी छान छान खूप मेहनत घेऊन, पैसे टाकून, लेबर्स लावून, स्वतः कामं करून त्यांनी ही झाडं लावली आहेत पूर्ण सुंदर. आणि ही बाई 5:30 वाजता येऊन ते झाड तोडते. 8-9 फुटाचं झाड झालं होतं. हा व्हिडिओ माझा चालू आहे. याचे खूप लिगल कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. झाडं हे तोडू नये तर तुम्हाला 6 महिने जेल होईल. आणि आम्ही बघतोय की असं काहीतरी आम्ही डेफिनेटली करू. कारण जर तुम्ही काही चांगलं काम करत नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण ऍटलीस्ट जे चांगले काम करतात त्यांना सपोर्ट करा. हे अतिशय चुकीचं आहे हे करणं. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाला म्हणून आम्ही हे बोलू शकतो. तर हा व्हिडिओ सगळ्या लोकांना, तुमच्या दुकानासमोर, दुकाना बाजूला जर झाड असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, झाड हे अप्रतिम सावली देतं, अप्रतिम ऑक्सिजन देतं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात तुम्ही बघत असाल की कशी वाट लागते, सगळे सिमेंटचे रस्ते झालेत, पण हे झाडच आपल्याला वाचवतं. तुमच्या दुकानासमोर जर झाड असेल, बाजूला झाड असेल तर लोक जास्ती थांबतील उन्हाळ्यात आणि तुमचे प्रॉडक्ट बघतील आणि ते विकत घेतील, ही आमची गॅरंटी आहे. पण जर असे गलिच्छ आणि घाणेरडे कर्म केले, वरचा बघतोय तो एक फटका मारणार, शुअर शॉट, डेफिनेटली. तर आमचा हा सांगण्याचा उद्देश की प्लीज असं करू नका. आणि जर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर केडीसी मध्ये जा, केडीसी मध्ये कंप्लेंट करा. गार्डनिंग डिपार्टमेंट आहे, त्यांना कंप्लेंट करा की असं झाडामध्ये प्रॉब्लेम होतोय. ते तुम्ही करू शकता, असं करू नका प्लीज. यामागे खूप जणांच्या भावना आहेत, खूप जणांचे परिश्रम आहेत, खूप जणांचे पैसे आहेत. तर पैसे लागलेत तर आणि आम्हाला झाडं लावतोय आम्ही आपल्या पुढच्या पिढीसाठी. त्यांना झाड म्हणजे काय कळू दे, एक चांगलं ग्रीन कव्हर मिळू दे, चांगलं ऑक्सिजन मिळू दे. तर आमचा हा उद्देश सगळ्यांना, दुकानदारांना, सगळ्या रहिवाशांना की प्लीज झाडं तोडू नका, झाडे वाचवा, झाडे जगवा, तर पुढचं आयुष्य हे लक्षात ठेवा. धन्यवाद, थँक्यू.